नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम.एस. कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, तर यामध्ये जे प्रोत्साहनपर अनुदान आहे तर ते नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामध्ये कोणते शेतकरी यामध्ये जे आहेत पात्र होणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयाद्वारे घेणार आहोत. तर आपण व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ओव्हर सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून मी जसा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तसा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, बघू शकता, प्रोत्साहनपर लाभ वित्तीय स्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 23-24, सन 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी ₹50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य आहे. तरच या शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा जे आहे लाभ मिळणार आहे. सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ₹50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांची सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची मुदल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान ₹5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. अशा प्रकारे हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तर तुम्हाला यामध्ये माहिती समजली असेल. जर यामध्ये काही तुम्हाला समजत नसेल तर डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे शासन निर्णयाची, त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट शासन निर्णय ओपन करून संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः वाचू शकता. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.